नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे 28व्या सुधारित आवृत्तीमधून. तर 28वी सुधारित आवृत्ती तुम्हाला kesagar.com वरती मिळून जाईल. सोबतच ऑप्शनलची पुस्तकं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी, संयुक्त पूर्व गट ब गट क साठी पण पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. इतर सगळ्याच्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी पण तुम्हाला kesagar.com वरती पुस्तकं मिळून जातील. इथे तुम्हाला 20% डिस्काउंट मिळतोय, पण एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी तुम्ही कविता 05 हा जो माझा कोड आहे हा कोड तुम्ही यूज करू शकता एक्स्ट्रा 5% डिस्काउंट साठी. ठीक आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता आपले डेली लाईव्ह लेक्चर असतात. काही लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील. ज्या ज्या दिवशी आपण लेक्चर घेतलेले नाहीये तर ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड मिळून जातील. जे विद्यार्थी अजून पण चॅनलवरती नवीन आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन मिळून जातील. तर पंचायत राजचं थेरीचं आपण एक लेक्चर घेतलं होतं. आता आपण पंचायत राजचे काही वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होऊन जाईल. ठीक आहे. तर इथं बघा, तुम्हाला पंचायत राज आणि इतर जे काही सब्जेक्ट आहे 300+ तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतात. अजून पण तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही ठोकळा घेऊ शकता आणि ठोकळ्यातून तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करू शकता. ठीक आहे. संपूर्ण पंचायत राज हे एक पुस्तक तुम्ही नक्की वापरा. संपूर्ण पंचायत राज पाटील सरांचं हे पुस्तक आहे. वन स्टॉप सोल्युशन म्हणू शकता तुम्ही पंचायत राज साठी. तर हे पुस्तक तुम्हाला पंचायत राज साठी वापरायचं आहे, पाटील सरांचं पुस्तक. ठीक आहे. चला तर आपण क्वेश्चन घेऊया. ठोकळ्यामध्ये जे क्वेश्चन आहेत ते. पहिला क्वेश्चन बघा, इथे काय दिलेला आहे तुम्हाला. स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या 6व्या अहवालातील शिफारशी डॅश डॅश आहेत. अशाच प्रकारचे क्वेश्चन आता पण एक्झाम मध्ये विचारले जातात. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अहवाल कोण वाचतं? एवढं तर कोणीच वाचत नाही, बरोबर. एवढं डिटेलमध्ये कोणीच अभ्यास करत नाही. पण जर तुम्ही रेफरन्स बुक वाचलं, कशासाठी? पंचायत राजसाठी, आता इथून पुढे तुम्हाला वाचावंच लागणार आहे. कारण का? तर तुमची जी एक्झाम आहे मुख्य परीक्षेची ती वर्णनात्मक झालेली आहे, बरोबर. तर आता 6वा अहवाल विचारलाय आणि त्यातल्या शिफारसी तुम्हाला विचारलेत. मग असे क्वेश्चन तुम्हाला अंदाजे तर सॉल्व्ह होत नाहीत, बरोबर. आणि समजा असे क्वेश्चन आले एक्झाम मध्ये, तुम्हाला येत नसतील तर तुम्ही स्किप करा, पण चुकीची उत्तरं देऊ नका. पहिला ऑप्शन आहे बघा, सॉरी, पहिला सेंटेन्स आहे, 1 दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यात यावे. स्थानिक संस्था, लोकपाल, लोकायुक्त स्थापन करावेत. महापौरांची सरळ निवड, जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी कार्य करावं. आपल्याला यातल्या कोणत्या शिफारसी आहेत आणि कोणत्या नाहीत हे अंदाजे सांगता येत नाहीत, पण इथं उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4. या सगळ्या शिफारसी ज्या आहेत त्या 6व्या अहवालामधील आहेत, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की मॅडम की हे अहवाल कुठं वाचायला मिळतात? तर पुस्तक रेफरन्स बुक मध्ये हे सगळं तुम्हाला वाचायला मिळतं, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन जरी आले तरी असे क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजेत. तरी पण या क्वेश्चनला IMP करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जर अशा प्रकारे प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या अहवालावरती क्वेश्चन आले तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह व्हावे. दुसरा प्रश्न बघा, क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय, पंचायती राज संदर्भात 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत असं म्हटलंय. बघा, पंचायती राज संदर्भात 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ही तरतूद ऐच्छिक तरतूद आहे का नाही हे तुम्हाला बघायचं. ओके. सेकंड आहे, पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणं.
ज्याच्यामध्ये त्यांना कर, जकाती आणि पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. ही तरतूद ऐच्छिक आहे का नाही हे आपल्याला बघायचंय. पंचायत राज संस्थांची निवडणूक लढविण्यासाठी 21 वर्ष ही किमान वयोमर्यादा असेल. स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. याच्या आधी मी तुम्हाला थेरीचं जे लेक्चर घेतलेलं आहे तिथं खासदार आणि आमदारांच्या बाबतीतल्या तरतुदी आपण बघितल्या होत्या की कोणत्या समितीनं खासदार आणि आमदारांना अलाउ केलं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी, कुठं अलाउ केलेलं नाहीये, हे सगळं तुम्ही आठवा. आता इथं आपल्याला विचारले 73वी घटना दुरुस्ती, बरोबर. तर याच्यामधल्या ऐच्छिक तरतुदी नाहीत असं म्हटलंय. काय येईल उत्तर बघा. ऐच्छिक नाहीयेत म्हणजे ज्या कंपल्सरी आहेतच, त्या तुमच्या इच्छेनुसार नाहीये. ओके, बघा. तर याच्यामध्ये ग्रामपंचायत, बरोबर, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ही एक तरतूद. आणि पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल. ओके, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? अ ऑप्शन, 1 आणि 3. तर अशा प्रकारचे क्वेश्चन थोडेसे तुम्हाला विचार करून सॉल्व्ह करावे लागतात. तिथं चुकीचे पण आन्सर, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तरतुदी आहेत, तरतुदी नाहीत, आहेतचा पण ऑप्शन असतो, नाहीतचा पण ऑप्शन असतो, कारण आयोगाला माहित असतं की तुम्ही इथं कन्फ्यूज होणार आहात म्हणून. क्लिअर? तर उत्तर आहे 1 आणि 3. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया 6 नंबरचा. गटविकास अधिकारी योग्य पर्यायांची निवड करा असं म्हटलंय तुम्हाला इथं. तर गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. काय उत्तर बघा. आता इथं क्वेश्चन तुम्हाला कोणाबद्दल विचारलेला आहे? क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे गटविकास अधिकाऱ्याबद्दल. जेव्हा मी थेरीचे लेक्चर घेतले होते तेव्हा तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्याबद्दल पण माहिती तुम्हाला दिलेली आहे ठोकळ्यामध्ये, पण आपल्याकडे तेवढा वेळ आहे का? नाही. तर गटविकास अधिकाऱ्याबद्दल काय काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला जास्त काही इन्फॉर्मेशन अवघड नाहीये. तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो. बरोबर, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणा किंवा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. ठीक आहे. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो. कुठला असतो? गट अ मधला असतो. ओके. नेमणुकीची तरतूद तुम्हाला विचारली जाऊ शकते. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे? 1961 चा आहे. तर याच्यामधल्या कलम आर्टिकल तुम्हाला विचारू शकतात. कलम 97 मध्ये प्रत्येक गटासाठी एक गट विकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ही झाली महाराष्ट्राशी रिलेटेड. ठीक आहे, नेमणुकीची तरतूद. निवड आणि नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी. बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये गटविकास अधिकाऱ्याची जी निवड आहे लोकसेवा आयोगाकडून होते आणि नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यामधून पदोन्नतीने भरण्यात येतात. ओके. आणि हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याकडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं. ही झाली आपली निवड आणि नियुक्ती. पुढे जाऊन तुम्हाला गटविकास अधिकाऱ्यांबद्दल कार्य विचारलं जाऊ शकतं. गटविकास अधिकाऱ्यांचा संबंध पंचायत समितीशी येतो. बरोबर. मग पंचायत समितीची अधिकृत कागदपत्र असतील ती स्वतःच्या सहीनं काय करायचं? हस्तांतरित करायचं किंवा जतन करायचं. पंचायत समितीच्या सगळ्या सभांना उपस्थित राहायचं.
समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे, पंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे आणि अंदाजपत्रक तयार करणं, ही जी महत्वाची कामं आहेत ही कार्य आहेत गट विकास अधिकाऱ्यांची. ठीक आहे. ओके. आता इथं क्वेश्चन तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, हे सगळं तुम्हाला पाटील सरांच्या रेफरन्स बुक मध्ये मिळून जाईल. इथं दिलेलं आहे की हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. गट विकास अधिकारी गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो, हेही बरोबर आहे. गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो, आताच सांगितलं मी तुम्हाला. गट राजकीय उपक्रम म्हटलंय, राजकीय उपक्रम येईल का? राजकीय उपक्रम हे येईल तर नाही येणार. 1, 2 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3. ओके. 7 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. पंचायत समिती मार्फत सरपंच समिती नेमली जाते. सरपंच समितीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत बरं का. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला पण देते, मार्गदर्शन पण करते. पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो. विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. काय येईल उत्तर बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय सरपंच समितीशी रिलेटेड. बर, तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीशी योग्य समन्वय राहावा याच्यासाठी सरपंच समितीची स्थापना केली जावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? बोंगीरवार समिती उत्तर आहे का बघा. 1970 ल ना बोंगीरवार समिती. अजूनपर्यंत आयोगाने कधी हा क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. हा म्हणजे पंचायत समितीच्या कार्यामध्ये समिती पद्धत नाही, लक्षात घ्या. पण ग्रामपंचायतीला मार्गदर्शन आणि नियंत्रणाच्या कार्याचं महत्व लक्षात घेऊन 1975 साली काय करण्यात आलं. 1975 साली कायद्यामध्ये दुरुस्ती करून सरपंचांच्या समितीचं प्रावधान करण्यात आलं. हे सगळ्यात महत्वाचं. काही पंचायत समितीच्या क्षेत्रात अशी सरपंच समिती आढळत पण नाही. सरपंच समितीचे सदस्य जे असतात, लक्षात घ्या, पंचायत समितीच्या क्षेत्रातील असतात का? पंचायत समितीच्या क्षेत्रातील सरपंच असतात, बरोबर. आणि पंचायत समितीचे उपसभापती हे असतात सरपंच समितीचे अध्यक्ष. पदसिद्ध सचिव असतात ग्रामपंचायत विस्तार अधिकारी. ओके. मग किती सरपंच असतात? 15 असतात का? किंवा गटातील एकूण ग्रामपंचायतीच्या 1/5 सरपंच, यापैकी जी संख्या जास्त असेल इतके सभासद असतात. त्याच्यामुळे काय होतं, 5 वर्षाच्या कालावधीत प्रत्येक सरपंचाला समितीवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. ओके. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. क्लिअर. तर सरपंच समितीबद्दल वाचून घ्या, आयोगाचे क्वेश्चन याच्यावरती आहेत. शिफारस पण विचारलेली आहे आणि सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात इथं आहेच बघा सगळं क्वेश्चन मध्ये. विस्तार अधिकारी असतात, बरोबर. तर 7वा क्वेश्चन उत्तर आहे 1, 2 आणि 4. इथं बघा सभापती म्हटलंय, आपण काय बोललो? उपसभापती. उपसभापती म्हणजे पंचायत समिती मार्फत सरपंच समिती नेमली जाते, हे बरोबर आहे. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला मार्गदर्शन देते, हेही बरोबर आहे. पंचायत समितीचा सभापती नाही उपसभापती पाहिजे. विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. उत्तर काय आलं? 1, 2 आणि
4 तिसरं सेंटेन्स का चुकीचं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. 8वा क्वेश्चन बघा. 8 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. योग्य जोड्या जुळवा. महाराष्ट्रातील महानगरपालिकेचे नाव आणि महानगरपालिकेचं स्थापना वर्ष तुम्हाला इथे दिलेलं आहे. अकोला महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका. असंच आयोग काहीतरी तुम्हाला देतं, तुम्ही वाचून जाता वेगळं. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन आले की मग आपल्याला वाटतं की आपण जे अभ्यास केलाय त्यातून काहीच आलं नाही. पण जर तुम्ही अशा क्वालिटी बुक्स मधून अभ्यास केला तर तुम्हाला इथं अडचण काहीच येणार नाही. तर इथं महानगरपालिकेचं नाव आता तुम्ही अंदाजे सांगू शकता का? अकोला, अहमदनगर, अमरावती आणि औरंगाबाद मध्ये नाही सांगू शकत. ठीक आहे. आता काही लोक अंदाजे उत्तर देतात, तो भाग वेगळा आहे. तर लक्षात घ्या, इथं अकोला महानगरपालिका 2001, त्याच्यानंतर अहमदनगर 2003, औरंगाबाद महानगरपालिका सगळ्यात जुनी. असा गेस तुम्ही लावू शकता बरं का, लावू शकता. याच्यावरनं तुमचं उत्तर आलं असतं. पण 3 ठिकाणी ऑप्शन बघा, हा फक्त ऑप्शन 1 एलिमिनेट होत होता. औरंगाबाद महानगरपालिका 1982, अमरावती महानगरपालिका 1983, अहमदनगर महानगरपालिका 2003 आणि अकोला 2001. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था, असा असणारा फरक संपुष्टात आणावा. पुन्हा एकदा मी रिपीट करते. सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था, असा असणारा फरक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने ऑब्लिक समितीने केली होती? हेही क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतात. ओके, डिफिकल्ट जाऊ शकतात क्वेश्चन. मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग, पंजाब प्रशासकीय सुधार आयोग, राजस्थान प्रशासकीय सुधार आयोग आणि केरळ प्रशासकीय सुधार आयोग. पण असे क्वेश्चन ना अशा बुक्स मधून वस्तुनिष्ठ प्रश्न प्रॅक्टिस करूनच कलेक्ट करायचे असतात आणि कट कॉपी पेस्ट क्वेश्चन दिसू पण शकतात एक्झाम मध्ये. तर सचिवालय आणि संचालनालय या संस्था मध्ये जो फरक आहे तो संपुष्टात आणावा अशी शिफारस केली होती मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोगाने. ओके, हा झाला 9वा क्वेश्चन आपला. त्याच्यानंतर 10वा क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा. खालील विधाने विचारात घ्या. काय दिले बघा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जिल्हाधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडत असे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 अन्वये आर्टिकल बरोबर आहे का बघा. जिल्हा अधिकाऱ्याची न्यायिक दंडाधिकारी म्हणून असलेली भूमिका संपुष्टात आणली गेली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जिल्हा अधिकाऱ्यास नियामक आणि विकास प्रशासन अशा दोन्ही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तमिळनाडू आणि राजस्थान मध्ये जिल्हा अधिकाऱ्यास केवळ नियामक प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. रीडिंग आपलं भरपूर पाहिजे आणि इन्फॉर्मेशन पण आपल्याला भरपूर पाहिजे, तर हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर इथं बघा, इथं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे सेंटेन्स बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन फक्त तुमचा इलिमिनेट होतो. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जिल्हा अधिकारी जो होता ना तो कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडत असे. ओके, आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 अन्वये जिल्हा अधिकाऱ्याची म्हणून असलेली भूमिका संपुष्टात आणली गेली आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1 आणि 2. पण महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये जिल्हा अधिकाऱ्याला नियामक आणि विकास प्रशासन हे नाहीये, हे चुकीचं आहे. आणि चौथं सेंटेन्स तमिळनाडू राजस्थानच्या बाबतीत जे दिले केवळ शब्द आहे इथं, हेही सेंटेन्स तुम्हाला चुकीचं आहे. उलट सुलट केले का चेक करा. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढे तुम्हाला दिलेला आहे उपविभागीय अधिकारी अथवा प्रांत अधिकारी यांचे खालीलपैकी कोणते दंडाधिकरणीय कार्य आहे. बरोबर, उपविभागीय अधिकारी अथवा प्रांत अधिकारी.
विविध प्रकारचे वैधानिक दाखले देणे हे दंडाधिकरणीय कार्य आहे का? बॉम्बे टेनेन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड्स ऍक्ट कधीचा आहे? 48 आहे. तुम्हाला जोड्या विचारलं जाऊ शकतं. खालील सर्व टेनेन्सी प्रकरणांची सुनावणी करणं, पोलीस गोळीबाराची प्रकरणं आणि पोलीस कस्टडीतील मृत्यू प्रकरणांची चौकशी करणं, तहसीलदारांच्या कार्यावर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करणं, याच्यापैकी कोणती कामं ही दंडाधिकरणीय आहेत? बघा, एवढे क्वालिटी क्वेश्चन आहेत जे तुम्ही कुठं वाचले पण नसतील. उत्तर काय येईल बघा? क ऑप्शन बरोबर. बघा, पोलीस गोळीबाराची प्रकरण आणि पोलीस कस्टडीतील मृत्यू, दंड देण्यासारखी कार्य. ओके, 12 नंबरचा क्वेश्चन बघा. 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग 9A हा नव्याने समाविष्ट झाला. या कायद्याने राज्यघटनेत नव्याने 12व्या अनुसूचीचा देखील समावेश झाला. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या 29 कार्यांचा समावेश आहे आणि वरीलपैकी एकही नाही. 74वी घटना दुरुस्ती 1992 बाबत तुम्हाला चुकीचं विधान विचारले. कॉमन क्वेश्चन आहे. किती कार्याचा समावेश आहे? 29 कार्यांचा समावेश नाही. का 12वी अनुसूची चुकलेला आहे? बघा, तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, इथं काय चुकलंय? 12 नंबरचा क्वेश्चन. बाकी हे सगळं बरोबर आहे. या कायद्याने भाग 9A नव्याने समाविष्ट केला, बरोबर. नव्याने 12व्या अनुसूचीचा समावेश झाला. बघा, म्हणजे हे तर बरोबर आहे, तुम्हाला कार्यांची संख्या चुकली. 29 आहे, 30 आहे, 28 आहे, किती आहे? आणि ड आहे वरीलपैकी नाही. पण चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे? 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या 29 कार्यांचा समावेश आहे. 29 आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. किती आहेत विषय तरी कार्य हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 नंबरचा. पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी, काल शिकवलंय का मी हे तुम्हाला? आठवा बरं. हे सगळं मी तुम्हाला कालच शिकवलेलं आहे, बरोबर. राज्य मंत्रिमंडळात म्हटलंय बघा, राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? राज्य मंत्रिमंडळ म्हटलंय बलवंतराय मेहता, अशोक मेहता, GVK राव समिती, LM सिंघवी समिती. याच्यामधल्या या 2 समित्या मी घेतलेल्या आहेत, 2 समित्या घेतलेल्या नाहीयेत. चला बघा काय येईल उत्तर. 14 नंबरचा क्वेश्चन, अशोक मेहता समिती. पण अशोक मेहता समितीच्या सगळ्या शिफारसी मी घेतलेल्या नव्हत्या, बरोबर का? अशोक मेहता समितीच्या सगळ्याच शिफारसी मी इथं घेतलेल्या नव्हत्या. तर याचं उत्तर आहे अशोक मेहता समिती. आता इथं बघा, इथं तुम्हाला LM सिंघवी समिती आणि राव समिती, याच्यावरती थोडीशी माहिती आपल्याला असली पाहिजे. सिंघवी समिती जी होती ना, ती तुम्हाला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस, बरोबर. पंचायत राज संस्थांना जास्त वित्तीय साधने प्राप्त व्हावीत, ग्रामपंचायती व्यवहारार्थ होण्यासाठी खेड्यांची पुनर्रचना करावी. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. PK थांगन समिती पण आहे बघा, PK थांगन समिती. ठीक आहे. हा बलवंतराय मेहता आपण बघितलेली आहे, अशोक मेहता पण बघितलेली आहे,
जी.व्ही.के. राव समिती जी आहे ना, जी.व्ही.के. राव समिती, ही समिती होती 85 ची. याच्याबद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन देते तुम्हाला. ही समिती आहे 85 ची. अहवाल सादर केला होता 24 डिसेंबर 1985 ला. एकूण शिफारसी किती आहेत? 40 आहेत. काही समित्यांच्या शिफारसी 200 प्लस आहेत. बरोबर. जी.व्ही.के. राव समितीने केलेली एक शिफारस महत्वाची होती बघा, की जिल्हा अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या आय.एस. अधिकाऱ्याची जिल्हा विकास आयुक्त म्हणून नेमणूक करावी. जिल्हा परिषदेचा कार्यकाल 3 ते 5 वर्षाचा असावा. गट विकास अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्ताचा दर्जा दिला जावा. बरोबर. पंचायती राज संस्था चतुस्तरीय स्थापन करून राज्य स्तरावर राज्य विकास परिषदेची स्थापना करून त्या परिषदेचा अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे द्यावं, अशी पण शिफारस जी.व्ही.के. राव समितीने केलेली होती. आणि सिंघवी समिती काय म्हणत होती? घटनात्मक दर्जा, खेड्यांची पुनर्रचना, खेड्यासाठी नवीन पंचायती स्थापना करण्यात यावी, न्यायाधिकरणाची स्थापना. बरोबर, हे लक्षात ठेवा. सांगन समितीबद्दल अजून कधी आयोगाने क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे, जिल्हा प्रशासनाचे घटक कोणते आहेत? चांगला क्वेश्चन आहे बघा. कायदा आणि सुव्यवस्था, महसूल, कारागृह तुरुंग प्रशासन आणि जिल्हा नियोजन समिती. प्रशासनाचे घटक म्हटले, याच्यामध्ये कारागृह तुरुंग प्रशासन येईल का? येईल. बरोबर. जिल्हा नियोजन समिती नाही येणार ना. जिल्हा नियोजन समिती कसं येईल? 1 2 3 उत्तर येईल. प्रशासन म्हटलंय तुम्हाला, इथं प्रशासन म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. कायदा आणि सुव्यवस्था प्रशासनामध्ये येतं, महसूल पण प्रशासनामध्ये येतं, कारागृह तुरुंग प्रशासन देखील प्रशासनामध्ये येतं. योग्य जोड्या जुळवा. 73वी घटनादुरुस्ती सोपा क्वेश्चन आहे. आर्टिकल विचारले. आर्टिकल मात्र आपल्याला माहित पाहिजे. आर्टिकल 243 बी, 243 जी, 243 ई आणि 243 एच. य मध्ये काय दिलंय बघा. हा कायदा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सत्ता, अधिकार आणि जबाबदारी या दिशेने नेणारा आहे. आर्टिकल सांगायचं आपल्याला. 243 जी. बरोबर. दर 5 वर्षांनी कालबद्ध निवडणुका घेणं अनिवार्य आहे. कलम 243 ई मध्ये हे सांगितलेलं आहे. बरोबर. कर असेल, जकात असेल, शुल्क आकारणे आणि वसूल करण्याचे अधिकार प्राप्त करणे. 243 एच. बरोबर. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद. 243 बी. उत्तर काय आलं? क ऑप्शन. ओके, क्लिअर. तर 73वी घटना दुरुस्ती आर्टिकल पुन्हा एकदा रिपीट करते मी. हा कायदा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सत्ता, अधिकार, जबाबदारी या दिशेने नेणारा आहे. कलम 243 जी. निवडणुका 243 ई, वसुली 243 एच आणि 3 स्तर 243 बी. या क्वेश्चनला IMP करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबरचा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं म्हटलंय. JVP समितीने भाषा हा
राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता? फाझल अली आयोगाने एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं होतं? फाझल अली आयोगाने 15 घटक राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती? राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये 14 घटक राज्य आणि 6 संघराज्य प्रदेश निर्माण करण्यात आले. इथं तुम्हाला विचारले कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं आहे. इथं तुम्हाला फाझल अली कमिशन आणि जेबीपी समिती जे तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण वाचत असाल किंवा वाचलं असेल. चला सांगा मग उत्तर काय येईल? फाझल अली समितीवरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता बघा तुम्हाला. काय क्वेश्चन विचारला होता? सदस्य विचारले होते बरोबर. हृदयनाथ कुंद्रू, के.एम. पन्नीकर. भाषिक घटकांच्या आधारे आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्यानंतर इतर प्रदेशांनीही भाषिक घटकांच्या आधारे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती बरोबर. मग हा जो दबाव होता या दबावामुळे भारत सरकारला राज्यांच्या पृथक्करणाचा भाषिक आधार विचारात घेता येईल का नाही याच्यासाठी आयोग स्थापन केला होता 1953. ठीक आहे, डिसेंबर मध्ये. सप्टेंबर 1955 मध्ये यांनी दिला अहवाल. 4 प्रमुख घटक विचारात घेतले पाहिजे. एक भाषिक सांस्कृतिक एकरूपता, राष्ट्राची एकता आणि सुरक्षा यांचं जतन आणि बळकटीकरण, आर्थिक प्रशासकीय विचार आणि प्रत्येक राज्यातील तसेच संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणाचं नियोजन आणि प्रचार. हे क्लिअर? मग तुम्हाला इथे विचारलं जातं की कोणत्या समितीनं भाषा हा पुनर्रचनेचा आधार बनवायला नकार दिला? बरोबर. असंच क्वेश्चन तुम्हाला जेबीपी समितीबद्दल पण येऊ शकतो. दार कमिशनच्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी केली होती जेबीपी समितीची स्थापना. नेहरूजी, पटेल आणि सीतारामन यांचा होता समावेश. 1949 ला दिला अहवाल. लक्षात घ्या. तर इथं आपला क्वेश्चन काय आहे मग 17 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे क ऑप्शन. फाझल अली आयोगाने 15 घटक राज्य, बरोबर आहे का? 15 घटक राज्य किती सांगितले होते मग? किती सांगितले होते बोला चला. 15 तर नव्हते सांगितले, 14 बरोबर. 14 घटक राज्य आणि 6 इथं 15 दिले, हे चुकीचं आहे. 14 यायला पाहिजे. 6 युटीज. ओके क्लिअर. त्याच्यामुळे तिसरं सेंटेन्स चुकीचं. जेबीपी समितीने भाषा हा पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता. फाझल अली आयोगाने एक भाषा एक राज्य तत्व नाकारलं होतं का? नाकारलं होतं. इथं फक्त 14 करा. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये 14 घटक राज्य 6 संघ सेम आहे बरोबर. त्याच्यामुळे उत्तर आलं क ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा. पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारसी आज शिकलोय की नाही आपण? त्रिस्तरीय ऐवजी 2 स्तर सांगितले का अशोक मेहतांनी? 3च्या ऐवजी 2 स्तर. बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. अनुसूचित जाती जमातींसाठी संरक्षण हेही बरोबर आहे. राजकीय पक्षांचा सहभाग नसावा म्हटलंय, असावा पाहिजे. विसर्जित केल्यास एका वर्षात निवडणुका घेतल्या पाहिजेत, हेही चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे. उत्तर काय आलं? 1 आणि 2. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे 19 नंबरचा. महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी. निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी. नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी. काय करायचं इथे तुम्हाला? महानगरपालिका हा जो भाग आहे पाटील सरांच्या पुस्तकातून वाचायचा आहे. महानगरपालिका. ओके. बघा ज्या मोठ्या शहरांची लोकसंख्या किती पाहिजे?
3 लाखापेक्षा जास्त पाहिजे, तिथं असते महानगरपालिका. नगरपालिका 3 लाखाहून अधिक पाहिजे, 3 लाख प्लस पाहिजे. तिथल्या नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेचं रूपांतर हळूहळू महानगरपालिका या वरच्या दर्जाच्या संस्थेमध्ये केलं जातं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बरोबर. मध्य प्रदेशमध्ये नगरपालिका निगम म्हणतात. अन्य हिंदी भाषिक राज्यामध्ये नगर निगम म्हणतात. हे पण आपल्याला माहित पाहिजे थोडंफार. महाराष्ट्रामध्ये किती नगरपालिका आहेत हेच तुम्हाला विचारलं होतं ना मगाशी. अकोला महानगरपालिका सर्वात जुनी आहे का बघा. अकोला महानगरपालिका, अमरावती, अकोला, औरंगाबाद सिक्वेन्सला क्वेश्चन विचारला होता की नाही आपल्याला. तर हे सगळं आपल्याला यायला पाहिजे. ओके, क्लिअर. तर बघा इथं आपलं उत्तर काय आहे, 19 नंबरचा क्वेश्चन क ऑप्शन आहे. चुकीचं विधान तुम्हाला विचारले. निर्वाचित नगरसेवकांची संख्या 65 बरोबर आहे. इलेक्टेडच नगरसेवकांची कमाल संख्या 221 बरोबर आहे, किमान 65 बरोबर आहे. नॉमिनेटेड नगरसेवक 7 पेक्षा जास्त नसावी, हे सेंटेन्स चुकीचं आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन कोणाबद्दल विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे नगरसेवकांबद्दल, बरोबर. हा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सदस्यांना म्हणतात नगरसेवक, सिटी फादर्स, बरोबर. बर, बघा महानगरपालिका, प्रत्येक महानगरपालिकेला एक महापौर असतो. ओके, निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. नगरसेवक हा महानगरपालिकेचा सदस्य असतो, बरोबर. चला पुढचा क्वेश्चन बघा, हे सेंटेन्स चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिल्हा परिषदेच्या, काय विचारलाय क्वेश्चन बघा, जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी वरीलपैकी कोणालाही नाही. जिल्हा परिषद आणि तिच्या समित्या, जर आपण हे वाचलं नसेल तर आपल्याला उत्तर येईल का. जिल्हा परिषद समित्या, बरोबर. हा किती समित्या आहेत वगैरे वगैरे. स्थायी बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध विकास आहे, महिला आणि बाल कल्याण आहे, जलसंधारण आहे, पाणी पुरवठा आहे, अशा विषय समित्या जिल्हा परिषदांमध्ये असतात, बरोबर. जिल्हा परिषद समित्यांची यादी देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. क्लिअर. चला, जिल्हा परिषदांची रचना पण व्यवस्थित वाचून घ्या. स्थायी समिती, विशेष समित्या आणि इतर समित्या. कलम 45 अंतर्गत, बरोबर. वित्त, बांधकाम, कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण. आणि कलम 45 नुसार आणि कलम 79च्या तरतुदीनुसार एक जलसंधारण समिती व पिण्याची पाणी पुरवठा समिती, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलंय की समितीचा एखादा आदेश आहे किंवा ठराव आहे, तर त्याची अंमलबजावणी थांबवण्याचा अधिकार कोणाला, असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा काय येईल उत्तर. 21 नंबरचा क्वेश्चन, विभागीय आयुक्ताला असतो, बरोबर. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्तांवरती क्वेश्चन येऊ शकतात का, येऊ शकतात. कोण असतात विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्तांची माहिती,
भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी वरिष्ठ राजपत्रित 1 बरोबर. घटनात्मक अधिकार संरक्षण पण आहे. ओके क्लिअर. महसूल विभागीय आयुक्त असतो. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख आयुक्त असतात. महसूल, आदिवासी, राज्य परिवहन, राज्य पशुसंवर्धन, राज्य शिक्षण, राज्य कृषी, महिला व बाल विकास आयुक्त, विभागीय उपायुक्त आणि विभागीय उप आयुक्त विकास आणि बाल कल्याण. ओके क्लिअर. 22 नंबरचा क्वेश्चन आहे, खेड्यातील जनतेचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ही संज्ञा पुढीलपैकी कोणाला दिली जाते? एक आहे सरपंच, दुसरा आहे गटविकास अधिकारी, तिसरा आहे ग्रामसेवक, चौथा आहे शेतकरी मदतनीस. काय येईल उत्तर बघा 22 नंबरचा क्वेश्चन. ग्रामसेवक बरोबर. ग्रामसेवक. खेड्यातील जनतेचा मित्र, तत्वज्ञ, मार्गदर्शक ही संज्ञा पुढीलपैकी ग्रामसेवकाला दिली जाते. समजते का बघा. 23 नंबरचा क्वेश्चन आहे. आता ग्रामसेवकाबद्दल इथे मी तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देत नाही. सोपा आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. ओके. पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाकडून घेण्यात येत, परंतु आता त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आणि या आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक कोणाकडून केली जाते असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. राज्य शासनाकडून वेळेवर होत नव्हत्या म्हणून राज्य निवडणूक आयोगाची रचना. राज्य निवडणूक आयोगावरती पण आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. तर आयोगाच्या आयुक्तांची नेमणूक होते राज्यपालांकडून. राष्ट्रपती ऑप्शन आहे. केंद्राचा काही संबंध नसतो, इथे लक्षात घ्या. केंद्राचा काही संबंध नसतो, मग हे केंद्राचेच प्रतिनिधी आहेत, पण सेंटरमध्ये यांचा पण संबंध नाही. राज्यामध्ये आहे म्हणजे राज्यपाल. आता इथे राज्य निवडणूक आयोग जे आहे ना, ते तुम्ही लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून वाचून घ्या. राज्य निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग असं जरी लिहिलं बरोबर. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारची स्वतंत्र एजन्सी आहे. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता बघा. तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 26 एप्रिल 1994 याच्याबद्दल क्वेश्चन होता. काय करतं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग? महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेतात. ओके. एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 झेड ए ते 243 झेड के अन्वये काय केलं जातं? राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आहे. बरोबर. ओके क्लिअर. इथे तुम्हाला निर्मिती आणि कार्य पण विचारलं जातं राज्य निवडणूक आयोगाचं. आर्टिकल लक्षात ठेवा, आर्टिकल विसरू नका. क्लिअर. म्हणजे तुम्हाला आर्टिकल भाग 9 243 कुठून कुठपर्यंत आहे इतकं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पंचायत समिती हे क्षेत्रीय नियोजनाचे घटक आहे. पंचायत समिती हे क्षेत्रीय नियोजनाचे घटक आहे. मूलभूत, सहविस्तार, सामाजिक, आर्थिक आणि प्रमुख. काय आहे उत्तर? सहविस्तार. बरोबर. एरिया प्लॅनिंग सहविस्तार आहे. ओके क्लिअर. पुढचा क्वेश्चन बघा. 25 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे की पंचायत समितीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झाला आहे? पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे उपसभापती, गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी. काय येईल उत्तर? 25 नंबरचा क्वेश्चन. पंचायत समितीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? विस्तार अधिकारी नाही, यांना तर नाहीच नाही. उत्तर काय राहिलं मग? गट विकास अधिकारी. आता मी तुम्हाला गट विकास अधिकाऱ्यांबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली होती का? मग तिथं हेही सांगितलं होतं मी तुम्हाला. बरोबर.
खालीलपैकी कोणते कार्य महाराष्ट्रातील पंचायत समितीचं नाही? ग्रामीण गृहनिर्माण, लघु पाटबंधारे योजना, ग्राम वने आणि कुरणे, पशु वैद्यकीय सहाय्यक केंद्रे. गृहनिर्माण कोण करतं? सेंटर करतं ना, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. लघु पाटबंधारे योजना बरोबर आहे, ग्राम वने कुरणे बरोबर आहे, पशु वैद्यकीय सहाय्य केंद्र हेही बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे 27 नंबरचा. पंचायती राज संस्थांपैकी कोणत्या संस्थेला बलवंतराय मेहता समितीने सर्वाधिक महत्त्व दिले? जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा. सांगितलेले काल मी तुम्हाला पंचायत समिती, बरोबर. पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व दिलं होतं. 28 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्षरित्या लोकांकडून करावी अशी शिफारस केली? पी.बी. पाटील समिती, व्ही.पी. नाईक समिती, अशोक मेहता समिती आणि बोंगीरवार समिती. कोणत्या समितीने ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्षरित्या लोकांकडून करावी अशी शिफारस केली? पी.बी. पाटील, व्ही.पी. नाईक, अशोक मेहता, बोंगीरवार. पी.बी. पाटील समितीला, बरोबर. पी.बी. पाटील समिती आपण डिस्कस केली होती का? नाही. अशोक मेहता समिती आपण डिस्कस केली होती, बरोबर. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. डॅश डॅश यांना शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल आणि पोलीस पाटील. 29 नंबरचा क्वेश्चन. ग्रामसेवक यांना, बरोबर. तर बघा, कॉमन क्वेश्चन आहे पण विचारले जाऊ शकतात. खालीलपैकी कोणता विकास कार्यक्रम पंचायती राज्य व्यवस्थेत विलीन करण्यात आला? सामूहिक विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, किमान गरजा कार्यक्रम, जवाहर रोजगार योजना. इकॉनॉमिक्सचे लेक्चर तुम्ही बघा. इकॉनॉमिक्सचे लेक्चर जेव्हा आपण चालू केले होते तिथं मी तुम्हाला हे सगळे कार्यक्रम शिकवलेले आहेत. ओके, 30 नंबरचा क्वेश्चन. तर हा जो कार्यक्रम आहे सामूहिक विकास कार्यक्रम, हा कार्यक्रम पंचायती राज व्यवस्थेमध्ये विलीन करण्यात आला होता. कोणता कार्यक्रम? सामूहिक विकास कार्यक्रम. तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा समुदाय विकास कार्यक्रम म्हणा, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, CDP म्हणतो आपण याला, बरोबर. हा, सुरुवात कधी झाली आणि कशासाठी होता हा कार्यक्रम हे आपल्याला माहित पाहिजे. कार्यवाही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्ष काय होतं? सामाजिक सोयी सुविधांमध्ये वाढ करणे. उद्देश काय होता? ग्रामीण भागातील कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, आरोग्य उपचार, बाल कल्याण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनस्तरामध्ये काय करायचं? वाढ करायचं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सामुदायिक विकास कार्यक्रम हा ग्रामीण विकास सेवेचा अंग मानण्यात आला होता. ओके, तर पंचवार्षिक योजनांचा संबंध इथे येतो, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. किंवा बघा, सामूहिक विकास योजना पण तुम्हाला विचारली जाऊ शकते. ओके, बाकी जवाहर रोजगार योजना, किमान गरजा कार्यक्रम हे सगळं आपण शिकलेलो आहे अर्थशास्त्रामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम घेताना. तर तिथं तुम्ही ते बघून घ्या. याचं उत्तर आहे सामूहिक विकास कार्यक्रम. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. ग्रामपंचायतीच्या सभेत गणपूर्ती होण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच मिळून
पंचायतीच्या एकूण सदस्यांच्या किती सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, वारंवार आयोगाकडून विचारले जातात. तर बघा, ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये गणपूर्ती होण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचांना मिळून म्हटलंय. किती आहे उत्तर? 1/2 बरोबर, 1/2 असंही लिहून दिलं जाऊ शकतं तुम्हाला. 2/3 ऑप्शन कसेही असू शकतात बघा. तर इथं 1/2 उपस्थित सदस्य पाहिजेत. ग्रामसभेबाबत सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. ग्रामनिधीबाबत फक्त शिकवायचं बाकी आहे, ग्रामनिधी. तर इथं तुम्हाला विचारलंय ग्रामसभेबाबत कोणतं वाक्य चुकीचं आहे? गावातील मतदारांचा ग्रामसभेत समावेश असतो. आर्थिक वर्षात 4 बैठका होणं अनिवार्य आहे. ग्रामसभा ग्रामपंचायतीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ग्रामसेवक ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असतो. सोपा क्वेश्चन आहे, इझिली तुम्हाला उत्तर कळलं हे चुकीचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्या सभा किती होतात, कोणत्या सभांचं अध्यक्ष पद हे सरपंचाकडेच असतं. सार्वजनिक निवडणुकीनंतरची पहिली सभा आणि आर्थिक वर्षातील पहिली सभा. बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकांना हजर राहू शकतो. सेकंड आहे, गटविकास अधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं. पंचायत समितीच्या बैठकींना तहसीलदार हजर राहू शकतो. गटविकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. चुकीचं सेंटेन्स तुम्हाला विचारलंय, काय येईल उत्तर बघा? 33 नंबरचा क्वेश्चन, हे चुकीचं आहे. बरोबर. क ऑप्शन चुकीचा आहे. ओके. 34 नंबरचा क्वेश्चन बघा, जिल्हा परिषदेच्या इथले सेंटेन्स बघा, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीच्या बैठकीला राहू शकतो. गट विकास अधिकाऱ्यावर कुणाचं नियंत्रण असतं? जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि गट विकास अधिकारी ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवतो. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करायची कोण करतं? कोण करतं? राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त. बरोबर. जिल्हाधिकारी करतील का नाही याचा तर संबंधच नाहीये. राज्य शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त. 35 नंबरचा क्वेश्चन बघा, प्रत्येक गावाची विहित रीतीने प्रभागात विभागणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि राज्य निर्वाचन आयोग. काल शिकलोय का आपण हे बघा, शिकलेलो आहे. ग्रामपंचायतीची रचना शिकवताना मी हे तुम्हाला शिकवलं होतं, राज्य निर्वाचन आयोग. बरोबर आहे का बघा उत्तर, राज्य निर्वाचन आयोग. 36 नंबरचा क्वेश्चन बघा, जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे ही कामे खालीलपैकी कोणाशी निगडीत आहेत? जिल्हाधिकारी नाही, महसूल अधिकारी नाही, उपविभागीय नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी. वाचलं तर येणार आहे तुम्हाला. इथं उपविभागीय आयुक्तांबद्दल माहिती पाहिजे, सॉरी अधिकाऱ्यांबद्दल माहिती पाहिजे, महसूल अधिकाऱ्याबद्दल माहिती पाहिजे, जिल्हा अधिकाऱ्याबद्दल माहिती पाहिजे, तर आपल्याला उत्तर येणार, नाही तर उत्तर येणार नाही. जिल्हा निधीबद्दल पण एक तर तुम्हाला याच्याबद्दल पाहिजे किंवा जिल्हा निधीबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, महसुली एक 5 मिनिट आणि विकास कार्य विभक्त करण्यामागे खालीलपैकी कोणता उद्देश आहे असं तुम्हाला विचारले. तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यातील कामाचा भार कमी करणे, स्थानिक शासकीय सेवेत अधिक लोकांना सहभागी करणे, दोन्ही कार्यामागील दृष्टिकोन भिन्न आहेत आणि पारंपरिक नोकरशाहीवर नियंत्रण ठेवणे. काय येईल उत्तर बघा? दोन्ही कार्यामागचा दृष्टिकोन भिन्न आहे. बरोबर.
ओके, क्लिअर? तर हे वस्तुनिष्ठ क्वेश्चनचं जे लेक्चर आहे, हे लेक्चर आज तुम्हाला रेकॉर्डेड मिळत आहे. व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. याच्यामधून काही क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात किंवा याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला दिसतील. तर आणखी एक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे आज तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळत आहेत. लेक्चर कसं वाटलं हे लेक्चर बघितल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा. जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर शेअर करा. तर भेटूया आपण संध्याकाळी. पुन्हा एकदा एक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल. थँक्यू.